नावामध्ये फक्त बायोलॉजी दिसतंय म्हणून मी माझ्या ग्रॅज्युएशनसाठी निवडलेला सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी, द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. बॅचलर झालं त्या कॉलेजमधून जे सगळ्यांच्या नशिबात नाही, फर्ग्युसन. त्या 3 वर्षात मी काय शिकलो हे तर आता लक्षात नाही, पण जे काही लक्षात आहे ते सांगतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणते? बॅक्टेरिया, फंगी, व्हायरसेस. त्यांच्या पण रिलेशनशिप्स असतात, जसं की अमेन्सॅलिझम, ज्याच्यामध्ये एकाच्या वागण्यामुळं दुसऱ्यांचं नुकसान होतं पण त्याला काही फरक पडत नाही. क्लासमध्ये आम्ही पेनिसिलियमबद्दल शिकलो, ज्याचं एक पेनिसिलिन टॉक्झिन बाकीच्या बॅक्टेरियाला मारतं पण त्याला डायरेक्टली असा काही फायदा होत नाही. हे पेनिसिलियम म्हणजे कॅम्पसमधली ती मोठ्या घरातली पोरं, त्यांचा ते ऑरा, त्यांचा ते कॉन्फिडन्स एकदम नेक्स्ट लेवल असतं. त्याचा त्यांना डायरेक्टली काय फायदा होतो ते त्यांना माहिती आहे. पण त्यांना बघून ज्या गावाकडच्या गरीब घरातल्या पोरांचा कॉन्फिडन्स उतरतंय, त्यांच्या जे मनात न्यूनगंड येतंय, त्यामुळे त्यांचं नुकसान नक्कीच होतंय. असंच आहे कमेन्सॅलिझम, ज्याच्यामध्ये एकाच्या वागण्यामुळं त्याला तर काही फरक पडत नाही पण दुसऱ्याचा फायदा होतो. जसं की एखाद्या स्टुडंटचं एखाद्या टीचरकडून इन्स्पायर होणं, त्या सब्जेक्टमध्ये एक्सलन्स करणं आणि त्या सब्जेक्टमध्ये एकदम भारी करिअर करणं. त्यांच्या वर्ल्डमध्ये कॉम्पिटिशन म्हणजे रिसोर्सेससाठी भांडण करणं. आपल्या क्लासरूममधली सोशल रेस, ते कंपॅरिझन, ती जेलसी, त्याच्याबद्दल मी काय जास्त बोलणार नाही. म्युच्युअलिझम इज द ट्रू पार्टनरशिप. सगळ्यांच्याच क्लासमध्ये त्या 3 वर्षांमध्ये ग्रुप्स पडणं तर फिक्सच आहे. असं नाही की एकमेकांवाचून काय अडणार आहे, पण तरीसुद्धा डिपार्टमेंटल फेस्टच्या वेळी सगळे ग्रुप्स एकत्र येऊन काम करतात आणि तो फेस्ट एन्जॉय करतात. सॅप्रोफायटिझम कन्सेप्ट नसतं, लिव्हिंग ऑन डेट. प्रत्येकाच्या क्लासमध्ये मागच्या वर्षी बॅकलॉग लागलेलं कोणतरी असतं आणि त्यांचं ऐकून कोणत्या टीचरला काय लागतंय, कोणत्या सब्जेक्टमध्ये कशावर फोकस करायचा हे ऐकून बऱ्याच बॅकबेंचर्सचं भलं होतं आहे. पॅरासिटिझम इज द डेडली वन. दुसऱ्याचं नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेणं. टॉक्सिक रिलेशनशिप्स किंवा फ्रेंडशिपमधलं ते इमोशनल ब्लॅकमेल सगळ्यांनी बघितलंच असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी येतं सिम्बायोसिस, द आर्ट ऑफ को एक्झिस्टिंग. लायकेनमधलं ते फंगी आणि अल्गायचं एकदम सुंदर नातं, ते 3 वर्ष आणि त्याच्या पुढेही चालत आलेली आपली फ्रेंडशिप किंवा रिलेशनशिप. क्लासमध्ये ते नोट्स शेअर करणं, आठवड्याचे दिवस वाटून घेणं की कोण कधी क्लास करणार आणि कधी सुट्टी घेणार. सिलेबस जास्त असेल तर अभ्यासाचे टॉपिक्स वाटून घेणं आणि एकमेकांना समजावून सांगणं. तसं 3 वर्षात बऱ्याच गोष्टी शिकलो मी, पण आजपुरतं एवढंच.